नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक स्वप्नील विजय धांडे. माझा विषय आहे चिटणीसाची कार्यपद्धती. या विषयातील प्रकरण नंबर 2 संस्थात्मक वित्तव्यवस्थेचे स्रोत या प्रकरणाविषयीची माहिती आपण जाणून घेत आहोत. या प्रकरणातील जे काही विविध 2 स्रोत आहेत, मालकीचे भांडवल आणि कर्जाऊ भांडवल. तर मालकीच्या भांडवलाविषयीची पूर्णतः माहिती आपण बघितली होती आणि मागच्या व्हिडिओत आपण कर्जाऊ भांडवलातील जो पहिला स्रोत आहे कर्जरोखे, त्याविषयीची माहिती जाणून घेतली की कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्यांचे प्रकार कोणकोणते आहेत. आज आपण कर्जाऊ भांडवलातील दुसरं जे स्रोत आहे ते म्हणजे ठेवींचा स्वीकार. जे सार्वजनिक ठेवी ह्या अल्पमुदतीचे भांडवल उभं करण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. म्हणजे कंपनी कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी सार्वजनिक ठेवींचा स्वीकार हा करू शकते. 6 महिने किंवा 36 महिन्यांसाठी सार्वजनिक ठेवीचा स्वीकार ही कंपनी करत असते. म्हणजे कंपन्या जनतेची बचत रक्कम ठेवी म्हणून स्वीकारतात. ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या जनतेची बचत रक्कम ठेवी म्हणून स्वीकारतात व आपली भांडवल उभारणी ही करू शकतात. या ठेवींवर कंपनी व्याज देते. कंपनी ठेवीदाराला ठेव पावती ही देत असते. म्हणजे एकंदरीत सार्वजनिक कंपनी ह्या अल्पमुदतीचे भांडवल उभं करण्याचा एक महत्त्वाचा पर्याय आहे. कंपनी काही 6 महिने ते जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी सार्वजनिक ठेवींचा स्वीकार करत असते. ते कंपनी जनतेची बचत रक्कम ठेवी म्हणून स्वीकारते व आपली भांडवल उभारणी ही करत असते आणि या ठेवींवर कंपनी व्याज देते आणि कंपनी ठेवीदाराला ठेवपावती ही देत असते. ठेवींच्या सर्व अटी या ठेवपावतीमध्ये नमूद केलेल्या असतात. ठेवपावती ही कंपनीने घेतलेल्या कर्जाची पोचपावती आहे व ही सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जाऊ रक्कम असू शकते. म्हणजे ठेवपावती जी काही आहे ते कंपनीने घेतलेल्या कर्जाची पोचपावती आहे व ही सुरक्षित किंवा असुरक्षित कर्जाऊ रक्कम असू शकते. पुढे आपल्याला अर्थ दिलेला आहे, अर्थ जाणून घेऊया. ठेवींच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार करणे किंवा समावेश करणे ठेवीमध्ये होतो. म्हणजे ठेवींच्या द्वारे अथवा कर्जाच्या द्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार करणे समावेश ठेवीमध्ये होतो. पण भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार विहित केलेल्या विभागणीत निधींचा समावेश होत नाही. म्हणजे ठेवींद्वारे अथवा कर्जाद्वारे अथवा कोणत्याही इतर स्वरूपात निधींचा स्वीकार करणे याचा समावेश ठेवीमध्ये हा होत असतो. परंतु रिझर्व्ह बँकेच्या सल्ल्यानुसार जे काही विहित केलेली विभागणी आहे त्यात निधींचा समावेश हा होत नाही. वरील अर्थाचा जर आपण विस्तृतपणे विचार केला तर ठेव म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधींचा स्वीकार करणे होय. पण ठेवींमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होत नाही तर ठेवींमध्ये खालील गोष्टींचा समावेश हा होत नाही. पहिली गोष्ट आहे केंद्र किंवा राज्य सरकारकडून मिळणारी कोणतीही रक्कम. केंद्र किंवा राज्य सरकारकडून जी कोणती रक्कम मिळते त्या रकमेचा ठेवींमध्ये स्वीकार होत नाही. दुसरा आहे कोणत्याही बँकेकडून कर्ज म्हणून मिळणारी कोणतीही रक्कम. बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कमेचा ठेव म्हणून कंपनी स्वीकार करत नाही. तिसरा आहे परदेशी सरकार किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कम.
परदेशी सरकार असेल किंवा आंतरराष्ट्रीय बँकेकडून मिळणारी कोणतीही रक्कमेचा ठेवी म्हणून स्वीकार होत नाही. नंतरचं आहे चौथं, कोणत्याही इतर कंपनीकडून प्राप्त झालेली रक्कम. इतर कंपनीकडून प्राप्त झालेल्या रकमेचाही समावेश ठेवीमध्ये होत नाही. पाचवं आहे बंधपत्रे किंवा वाणिज्य पत्रांचे वाटप करून उभी केलेली रक्कम. जे काही बंधपत्र असतील, जे काही तुमचे वाणिज्य पत्र असतील, त्यांचे वाटप करून उभी केलेल्या रकमेचा सुद्धा समावेश ठेवींमध्ये होत नाही. सहावं आहे भाग किंवा कर्जरोख यांच्या विक्रीने प्राप्त झालेली रक्कम. भाग असतील, कर्जरोखे असतील, याच्या विक्रीने प्राप्त झालेल्या रकमेचा सुद्धा समावेश ठेवीमध्ये होत नाही. व्यापारी पतपत्राच्या विक्रीने प्राप्त झालेल्या रकमेचा सुद्धा समावेश ठेवीमध्ये होत नाही. आणि शेवटची बाब जी आहे ती म्हणजे विश्वस्तांमार्फत मिळालेली रक्कम, याचाही समावेश ठेवीमध्ये होत नाही. या प्रकारे या ज्या बाबी दिलेल्या आहेत, त्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत, यांचा समावेश ठेवीमध्ये केला जात नाही. नंतरचं जे स्त्रोत आहे ते आहे बंधपत्रे. बंधपत्र ही एक कर्जावर प्रतिभूती आहे. कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करण्याचा हा औपचारिक करार आहे. बंधपत्र धारका हा संस्थेचा धनको असतो आणि त्याला निश्चित दराने व्याज मिळते. बंधपत्र ही कर्जाऊ प्रतिभूती आहे, ज्याला आपण डेब्ट सिक्युरिटी म्हणतो. कर्जाऊ रक्कम व्याजासह परतफेड करण्याचा हा एक औपचारिक करार आहे. म्हणजे बंधपत्रधारक हा संस्थेचा धनको असतो आणि त्याला निश्चित दराने असं व्याज हे दिलं जातं. सर्व बंधपत्रांना मुदतपूर्तीची तारीख असते व ती भविष्यात ठराविक तारखेला रोख रकमेच्या स्वरूपात दिली जाते. जे काही सर्व बंधपत्रे असतील त्या सर्व बंधपत्रांना मुदतपूर्तीची तारीख असते आणि ती भविष्यातील ठराविक तारखेला रोख रकमेच्या स्वरूपात दिली जात असते. बंधपत्राविषयीची व्याख्या दिलेली आहे. वेबस्टर डिक्शनरीनुसार बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम परत देण्याचे वचन देतो. बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो. मग या बंधपत्राच्या काही वैशिष्ट्य आपल्याला दिलेली आहे. कोणकोणती वैशिष्ट्य आहे? म्हणून 4च वैशिष्ट्य आहे. 4ही वैशिष्ट्यांचा आपण सविस्तरपणे अभ्यास करूया. पहिलं वैशिष्ट्य आहे वित्त व्यवस्थेचे स्वरूप. ही दीर्घकालीन निधी पुरवते. बंधपत्र हे दीर्घकालीन निधी हा पुरवत असते. म्हणजे बंधपत्रे 5, 10 किंवा 25 वर्षांकरिता सुद्धा हे दिले जाते. म्हणजे बंधपत्रे 5 वर्षांकरिता, 10 वर्षांकरिता किंवा 25 वर्षांकरिता सुद्धा दिले जात असते. त्याला आपण दीर्घकालीन निधी पुरवणे असे म्हणतो, म्हणजे लॉंग टर्म. दुसरं वैशिष्ट्य आहे बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान. बंधपत्रधारक हे कंपनीचे धनको आहे. आपण बंधपत्रांच्या माहितीमध्ये बघितलं की बंधपत्रधारक हे कंपनीचे धनको आहेत. कंपनीचे धनको असल्याने व मालक नसल्याने कंपनीच्या सभेत ते सहभागी होऊ शकत नाही. बंधपत्रधारक हे कंपनीचे धनको आहेत आणि धनको असल्याने व मालक नसल्याने कंपनीच्या सभेत ते सहभागी होऊ शकत नाही. कंपनीच्या सभेत सहभागी होऊ शकत नाही म्हणजेच मतदानाचा हक्क नसल्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात सुद्धा भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे बंधपत्र हे कंपनीचे धनको आहेत. धनको असल्यामुळे व मालक नसल्यामुळे कंपनीच्या सभेत ते सहभागी होऊ शकत नाही आणि त्यांना मतदानाचा हक्क सुद्धा नसतो. हा हक्क नसल्यामुळे ते कंपनीच्या व्यवस्थापनात भाग घेऊ शकत नाही. तिसरं जे वैशिष्ट्य आहे
ते म्हणजे बंधपत्रांवरील परतावा. बंधपत्रधारकांना निश्चित दराने व्याज हे दिले जाते. जे काही बंधपत्रधारक आहे यांना निश्चित दराने व्याज हे दिले जाते. हे व्याज निश्चित अंतराने किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतरच दिले जाते. जे काही व्याज आहे हे व्याज निश्चित दराने, निश्चित अंतराने किंवा मुदतीचा काळ संपल्यानंतरच दिले जाते. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परतफेड. बंधपत्रांची विशिष्ट मुदतीची वेळ असते, त्या तारखेला मुख्य रकमेची परतफेड हे केली जाते. म्हणजे भविष्यकाळातील विशिष्ट तारखेला त्या बंधपत्रांची मुदत संपल्यानंतर त्यांना ती मुख्य रकमेची परतफेड ही केली जात असते. नंतरचा जो कर्जाऊ स्रोत आहे तो आहे अमेरिकन ठेव पावती. सार्वजनिक कंपनी भागांची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भागबाजारात करत असतात. भारतीय कंपन्यांच्या भागांची खरेदी व विक्री भारतीय बाजारपेठात म्हणजेच BSE ज्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो किंवा NSE ज्याला आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे म्हणतो, म्हणजे BSE किंवा NSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे केली जाते. सार्वजनिक कंपनी भागांची नोंदणी व विक्री निरनिराळ्या भागबाजारात करते. भारतीय कंपन्या भागांची खरेदी व विक्री भारतीय भागबाजारात म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे केली जाते. ज्या काही मुक्त व्यापारी धोरणाचा स्वीकार तसेच जागतिकीकरणामुळे काही भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भागबाजारात नोंदणी करून खरेदी व विक्री केली जातात. मुक्त व्यापारी बाजारपेठेचं धोरण आहे किंवा मुक्त व्यापारी धोरण जे काही स्वीकारलेले आहेत किंवा जागतिकीकरण आहे, यामुळे भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भागबाजारात नोंदणी करून खरेदी व विक्री हे केले जातात. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज ज्याला आपण NYSE तसेच नॅशनल असोसिएशन ऑफ सिक्युरिटी डीलर्स ऑटोमेटेड कोटेशन ज्याला आपण NASDAQ ही काही उदाहरणे आहेत. या भागबाजारामध्ये भागांची नोंदणी करण्यासाठी भारतीय कंपन्यांना त्या भागबाजारांच्या धोरणांची पूर्तता करावी लागते. ज्या काही भारतीय कंपन्या आहेत त्या भारतीय कंपन्यांना या NYSE, NASDAQ यामध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर गुंतवणूक करण्यासाठी त्या भागबाजाराच्या जे काही नियम आहेत की जे काही धोरणे आहेत त्या धोरणांची पूर्तता ही करावी लागते. म्हणजे विदेशी भागबाजारांचे नियम धोरणे ही भारतीय भागबाजारांच्या नियमांपेक्षा खूप वेगळी आहेत. आपल्याकडे भागबाजारांपेक्षा विदेशी भागबाजारांची धोरणे आणि नियम ही खूप वेगवेगळी आहेत. यासाठी ज्या कंपन्या थेट विदेशी भागबाजारांमध्ये भागांची नोंदणी करू शकत नाही ते ठेव पावत्यांच्याद्वारे भागांची नोंदणी करू शकतात. म्हणजे ज्या काही कंपन्या विदेशी भागबाजारांमध्ये भागांची नोंदणी करू शकत नाही ते ठेव पावत्यांद्वारे भागांची नोंदणी हे करू शकतात. म्हणजे अमेरिकन व युरोपमधील भागबाजारात अशा ठेव पावत्यांची विक्री व खरेदी डॉलर किंवा युरो या चलनाद्वारे होत असते. म्हणजे जे काही तुमचं अमेरिकन किंवा युरोपमधील भागबाजार आहेत अशा ठेव पावत्यांची त्याला आपण ADR व GDR विक्री व खरेदी डॉलर किंवा युरोमध्ये या चलनाद्वारे होत असते. भारतीय कंपनी भागपेढी या मध्यस्थाला समभागांची विक्री करते. जे काही भारतीय कंपनी आहे ही भारतीय कंपनी मध्यस्थाला समभागांची विक्री करते. म्हणजे सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. कोणकोणत्या बँका कार्यरत आहेत तर सिटी बँक आहे, बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. या भागपेढी
बँका गुंतवणूकदाराला भागांच्या बदल्यात ADR अथवा GDR देतात. म्हणजे अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट या ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येने भाग नमूद केलेले असतात. जे काही तुमची प्रत्येक पावती असेल ठेव पावती त्यामध्ये निश्चित संख्येने भाग हे नमूद केलेले असतात. या ठेव पावत्या त्यानंतर परदेशातील लोकांना विकल्या जातात. ज्या काही ठेव पावत्या आहेत ज्यामध्ये तुमच्या भागांची संख्या नमूद केलेली असते त्या ठेव पावत्या परदेशातील लोकांना विकल्या जातात. या ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये अगदी भागांसारखीच असतात. जे आपण काही भागांची वैशिष्ट्ये पाहिली आहेत त्या भागांच्या वैशिष्ट्यांसारखीच या ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये सुद्धा असतात. त्यांची नोंदणी भागबाजारात केली जाते. भागांसारखीच मागणी व पुरवठ्यानुसार त्यांच्याही बाजार मूल्यात चढ उतार होतो. म्हणजे त्या पावत्यांची भागबाजारात नोंदणी केली जाते आणि भागांसारखीच मागणी व पुरवठ्यानुसार यांच्याही बाजार मूल्यामध्ये चढ उतार हा होत असतो. ठेवपावती धारकांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भागपेढ्या स्वतःकडे ठेवतात. जे काही ठेवपावती धारक आहेत त्यांच्या वतीने त्यांच्या भागांचे साठे भागपेढ्यामध्ये स्वतःकडे ठेवतात. GDR व ADR दोन्ही ठेवपावत्या आहेत. या दोन्हीमधील फरक इतकाच आहे की ADR ही अमेरिकेत विक्री होते तर GDR ची विक्री अमेरिका सोडून इतरत्र केली जाते. विदेशी गुंतवणूकदार व अनिवासी भारतीय ADR व GDR खरेदी करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात. म्हणजे विदेशी गुंतवणूकदार असतील किंवा अनिवासी भारतीय असतील हे ADR व GDR खरेदी करून त्यांचे पैसे गुंतवू शकतात. तुम्हाला अमेरिकेत गुंतवणूक करायची असेल तर ADR आणि अमेरिका सोडून बाहेर कुठे गुंतवणूक करायची असेल तर GDR पावती. यासाठी स्वतःचा समभाग व्यापार खात्याचा ज्याला आपण इक्विटी ट्रेडिंग अकाउंट याचा उपयोग तर ADR व GDRच्या खरेदीसाठी करू शकतात. म्हणजे ADRच्या व GDRच्या खरेदीसाठी आपल्याला समभाग व्यापार खात्याचा ज्याला आपण इक्विटी ट्रेडिंग अकाउंटचा उपयोग हा केला जातो. कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्याकडे देतात तर या भागपेढ्या त्यांचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून त्यांना लाभांश पोहोचवतात. ज्या काही कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्यांकडे देतात तर या भागपेढ्या त्यांचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून त्यांना लाभांश पोहोचवतात. म्हणजे आपापल्या चलनानुसार ते लाभांश दिला जातो आणि गुंतवणूकदार जिथला असेल त्याच्या चलनात ते गुंतवणूकदाराच्या चलनात म्हणजे रूपांतर करून त्यांना लाभांश हा पोहोचविला जातो. ज्या भागबाजारांमध्ये GDRची विक्री केली जाते ते भागबाजार काही दिलेले आहेत आपल्याला. कोणकोणत्या भागबाजारांमध्ये GDRची विक्री केली जाते? लंडन स्टॉक एक्सचेंज आहे, लक्झमबर्ग बोर्ड स्टॉक एक्सचेंज आहे, NAS DAQ दुबई, सिंगापूर स्टॉक एक्सचेंज आहे आणि हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्ज भांडवलातील ठेवींचा स्वीकार म्हणजे ठेवी कशा रीतीने स्वीकारल्या जातात त्याचा अर्थ, ठेवींमध्ये कोणत्या बाबींचा समावेश होत नाही, त्याचप्रमाणे बंधपत्राची वैशिष्ट्ये आणि अमेरिकन ठेवपावती म्हणजे कशा रीतीने याचा वापर केला जातो. अमेरिकेत गुंतवणूक करायची असेल तर ADR, अमेरिकेबाहेर गुंतवणूक करायची असेल GDR याचा वापर करून परदेशी कंपन्यांमध्ये कशा रीतीने गुंतवणूक केली जाते त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेतलेली आहे. धन्यवाद.